अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांची समर्पित भक्ती कशी करावी मी नेहमी करता तुम्हाला सांगत असते की महाराजांच्या चरणाशी समर्पित एकनिष्ठ शरणागत होऊन भक्ती करा. परंतु नेमकं समर्पण आपण कसं करावं, आपण स्वतःला महाराजांच्या चरणाशी समर्पित कसं करावं याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. वैष्णवांचा स्वभाव असा असतो की आध्यात्मिक व्यक्तीचा स्वभाव असा असतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये तो डगमगत नाही. कुठलीही परिस्थिती समोर येऊन उभी ठाकली तरीसुद्धा त्या व्यक्तीला विश्वास असतो की महाराज माझ्यासोबत आहेत. महाराज जे माझ्यासाठी करतील ते योग्यच करतील. महाराजांच्या शिवाय मला या जगामध्ये दुसरा कोणीही तारणहार नाही. आणि महाराजांनी माझ्यासाठी जे काही योग्य करायचं ठरवलं आहे ते महाराज करतील. आपण जेव्हा महाराजांच्या चरणाशी समर्पित भक्ती करतो तेव्हा असं नाही की दुःख येणार नाही किंवा संकट येणार नाही. ते येणारच आहे. आपल्या प्रारब्धानुसार सगळ्या गोष्टी घडणार आहेत. जे जे आपल्या आयुष्यामध्ये घडायचं आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रारब्धानुसार होणार आहे. परंतु आपण जेव्हा महाराजांच्या चरणाशी समर्पित भक्ती करतो, शरणागत भक्ती करतो, त्यावेळी जीवनामध्ये कसलीही परिस्थिती आली तरीसुद्धा आपण डगमगत नाही. महाराजांना आपण प्रश्न विचारत नाही की महाराज तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये असं का केलं. आपण एवढाच विश्वास ठेवतो की महाराजांनी जे केलं आहे ते माझ्यासाठी चांगलं केलं आहे आणि इथून पुढेही महाराज जे करतील ते माझ्यासाठी चांगलंच करतील. तर ही झाली एक समर्पित भक्ती. हा झाला शरणागत भाव. आणि एकदा का आपण महाराजांच्या चरणाशी शरणागत झालो मग तेव्हा महाराज देखील कंबर कसून घेतात की बघतो मी आता याची शरणागती किती आहे. आपल्या जीवनामध्ये अतिशय अपडाऊन्स येतील, दुःख येतील, संकट येतील, परंतु त्या परिस्थितीमध्ये देखील आपल्याला डगमगायचं नाही. महाराजांच्या भक्तीची कास आपल्याला सोडायची नाही. महाराजांची चरणाची सेवा आपल्याला सोडायची नाही. महाराजांवरला संपूर्ण शरणागत होऊन आपण भक्ती करायची. महाराजांच्या चरणाची भक्ती करायची. आपण एवढंच करायचं आहे. आपण कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये विचलित व्हायचं नाही. आपल्यासमोर कितीही दुःखाचे डोंगर येऊन उभे राहिले तरीसुद्धा त्यांना सांगायचं आहे, त्या संकटांना सांगायचं आहे की तू एवढा मोठा नाहीस, माझे महाराज त्यापेक्षा मोठे आहेत. आपल्या मनामध्ये एवढा जरी आपण भाव ठेवला ना तरीसुद्धा आपली शरणागत भक्ती होते. समर्पण म्हणजेच काय असते की आपण संपूर्ण म्हणजे मनाने, तनाने, धनाने आपण महाराजांना समर्पित आहोत. समर्पण असं असते की जो भक्त अतिशय महाराजांची समर्पित होऊन भक्ती करतो मग त्या भक्ताच्या चित्तामध्ये फक्त महाराजच असतात. म्हणजे दिवसभरातल्या 24 तासापैकी एक क्षण असा जात नाही की तो महाराजांना विसरला. प्रत्येक क्षणोक्षणी महाराजांची आठवण काढणे, आपण आपलं नित्याचं काम करत असताना देखील महाराजांची सतत आठवण ठेवणे, महाराजांचं चिंतन ठेवणे, याला देखील समर्पण म्हणतात. की महाराज तुम्ही माझ्यासोबत आहात, मग मला कशाचंही टेन्शन नाही, मला कशाची चिंता नाही. जेव्हा आपण महाराजांचं चिंतन करू त्यावेळी आपल्याला चिंता करायची गरजच पडणार नाही. त्यामुळे समर्पित होऊन शरणागत होऊन भक्ती करा. जास्तीत जास्त नामस्मरण करा. आणि नामस्मरण यासाठी श्रेष्ठ सांगितलं आहे. म्हणजे कलियुगामध्ये तर नामस्मरण हे श्रेष्ठ सांगितलेलं आहे. नामावरती जास्त प्रेम करावं, नाव महाराजांचं घेत राहावं. किंवा तुम्हाला ज्या इष्टदेवतांची भक्ती करणे प्रिय आहे त्यांचं नामस्मरण सतत करत राहावं. तर यासाठी की आपल्याला मुक्ती हवी आहे. मुक्ती हवी आहे म्हणजे कसं, त्या जिवंतपणे देखील मुक्ती मिळू शकते. आपण जिवंत असताना देखील आपल्याला मुक्ती मिळू शकते. ती अशी की आपण गेल्याच्या नंतर जेव्हा आपण नामस्मरण करतो किंवा नामस्मरणाचा एवढा महिमा आपण सगळेजण ऐकतो. नामस्मरण जेवढं श्रेष्ठ सांगितलं आहे त्याच्यापेक्षाही अनंतपटीने नामस्मरणाची महिमा आहे. त्यामुळे आपण सतत नामस्मरण करावं. त्यामुळे कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ नामस्मरण सांगितलं आहे. भगवंताला देखील माहिती होतं की कलियुगातल्या लोकांकडे जास्त वेळ राहणार नाही बाकीच्या गोष्टी करण्यासाठी, तपश्चर्या करण्यासाठी. त्यामुळे नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे, आपल्याला मुक्ती मिळणार आहे. मुक्ती देखील दोन प्रकारच्या असतात. म्हणजे एक मुक्ती अशी की आपण गेल्याच्या नंतर आपल्याला मुक्ती मिळते, म्हणजे आपण गेल्याच्या नंतर आपल्याला भगवंत दर्शन होते. परंतु आपण जिवंतपणे देखील मुक्ती आपल्याला मिळू शकते. ती अशी की जिवंतपणे आपल्याला भगवंत दर्शन होऊ शकते आणि हे फक्त नामस्मरणामुळे होऊ शकते. जेवढं जास्त तुम्ही नामस्मरण कराल तेवढं जास्त भगवंत प्राप्तीच्या जास्तीत जास्त जवळ जाल. आणि मला तर असं वाटते की आपला जो उद्देश आहे तो आपल्या भौतिक सुख प्राप्त करण्याचे नसून आपल्याला भगवंताच्या चरणाची प्राप्ती व्हायला हवी, भगवंताची प्राप्ती व्हायला हवी. यासाठीच आपण भक्ती करावी. हे भौतिक सुख तर ऑटोमॅटिक मिळत राहणार आहे, त्याबद्दल काही विशेष नाही. जेव्हा आपण महाराजांची भक्ती करतो त्यावेळी महाराज संपूर्ण जबाबदारी आपली घेतात. मग आपला सर्व कार्यक्षम जर का महाराज चालवत असतील तर या भौतिक सुखाचं काय आहे. हे भौतिक सुख आपल्या येतच राहणार आहे. म्हणजे आपले प्रारब्धाचे भोग देखील नष्ट करण्याची शक्ती नामस्मरणामध्ये आहे. आणि एकदा का महाराजांची प्राप्ती झाली तर मग ते त्या प्रारब्धाची देखील हिंमत नाही की ते आपल्यासमोर येऊन उभे राहतील. त्यामुळे जास्तीत जास्त नामस्मरण करा.
आपल्याला जर का समजा मुक्ती हवी असेल गेल्याच्या नंतर, आता सगळ्यांनाच काही आपण जिवंतपणी असताना आपल्याला भगवंत प्राप्ती होईल असं नाही, परंतु आपण गेल्याच्या नंतर आपल्याला मुक्ती मिळावी असं जर वाटत असेल तर नामस्मरण करावं. शेवटी आपल्या तोंडामध्ये नामस्मरण येत नाही. जेव्हा आपण जातो त्यावेळी आपल्याला नामस्मरण आपल्या तोंडामध्ये येत नाही. आपला कंठ घुरघुर करत असतो, कंठे घुरघुरते असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे आपण बोलू शकत नाही किंवा काही शब्द तोंडातून काढू शकत नाही, आपण नामस्मरण करू शकत नाही. आणि जाताना जर का आपल्या मुखामध्ये आपल्याला नामस्मरण हवं असेल तर आपल्याला अतिशय कमी वयापासून नामस्मरण करण्याची सवय लावावी लागेल. त्यासाठीच आपल्याला तेव्हा नामस्मरण करता येईल किंवा तेव्हा आपल्याला भगवंताचं नाव आपल्या मुखावरती येईल. आणि मुक्ती हवी असेल तर आपल्याला देह सोडताना भगवंताचं नामस्मरण करावे लागेल, भगवंताचं नाव घ्यावं लागेल. त्यासाठी आपल्याला आत्तापासून नामस्मरण करायची सवय लावावी लागेल. कारण की शेवटच्या क्षणी आपल्या मुखामध्ये नाव यावं, भगवंताचं नाम यावं, यासाठी आपल्याला आत्तापासून नामस्मरण करण्याची सवय लावावी लागेल. आणि जास्तीत जास्त आपण जेव्हा नामस्मरण करू तेव्हाच आपल्याला नाव येईल. म्हणजे देह सोडणं काही सोपं नाही. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे की करोडो इंगळी डसतात, जेवढा त्रास होतो तेवढा त्रास आपल्याला देह सोडताना होतो. म्हणजे आपलं हे शरीर सोडताना, आपला आत्मा निघताना आपल्याला त्रास होतो. त्यामुळे आपल्याला भगवंताचं नाव घ्यायचं लक्षात राहत नाही. आपल्याला अनेक गोष्टींची आठवण येते. म्हणजे कोणी धन कमवलेलं असेल त्याची आठवण येते, कोणी संपत्ती जी काही कमवली आहे त्याची आठवण येते, बायकांची आठवण येते, मुलांची आठवण येते, नातवंडाची आठवण येते. परंतु भगवंताचं नाव आपण त्यावेळी घेऊ शकत नाही, भगवंताचं नाम आपण घेऊ शकत नाही. आणि भगवंताचं नाव जर का आपल्या मुखावरती आपल्याला शेवटच्या क्षणी हवं असेल, म्हणजे आपल्याला आपलं आयुष्य माहीत नाही किती आहे, काय आहे, त्यामुळे आपल्याला जर का देह प्राप्त झाला आहे, मनुष्य देह, तर आपण नक्कीच या देहाचं कल्याण करून घ्यायला हवं, नक्कीच आपण उद्धार करून घ्यायला हवा. त्यासाठी आपल्याला आत्तापासून नामस्मरण करण्याची सवय लावावी लागेल. आपण जेवढं कमी वयामध्ये नामस्मरण सुरू करू तेवढंच आपल्याला आपल्या अनंत समयी आपल्याला भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये येणार आहे. ते यासाठी की आपण गेल्याच्या नंतर आपल्याला मुक्ती मिळावी. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की सगळ्यांनाच एवढं आपलं अहोभाग्य नाही की आपल्याला जिवंतपणी, म्हणजे कुणाकुणाचं तेवढं जर का समजा भक्ती असेल किंवा कुणाचं तेवढं भक्तीवरती पकड असेल किंवा तेवढं कुणाचं नामजप झालेलं असेल. म्हणजे असंख्य लोक असे आहेत की 1 करोड नामजप करतात, 2 कोटी नामजप करतात किंवा 1 अरब देखील नामजप करतात. तर 1 अरब जेव्हा नामजप होतो त्यावेळी भगवंत प्राप्ती होते, भगवंताचं साक्षात दर्शन होते. म्हणजे आपल्याला याची देही याची डोळा भगवंताचं दर्शन होते. परंतु सगळ्यांचंच असं होऊ शकत नाही. अर्थात आपण प्रापंचिक आहोत. आपला प्रपंच सांभाळत आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आपल्याला अध्यात्म देखील करायचं आहे, आपल्याला भगवंताची देखील प्राप्ती करून घ्यायची आहे. परंतु जेवढं आपल्याकडून शक्य असेल तेवढं जास्तीत जास्त आपण करण्याचा प्रयत्न करावा. महाराजांची प्राप्ती जर का आपल्याला हवी असेल तर नक्कीच आपण जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि आपल्या जीवनाचं कल्याण आणि उद्धार करून घेऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.